ऐक, थांब जरा. हा साधा व्हिडिओ नाही आणि हा संदेश प्रत्येकासाठी नाही. स्वामी म्हणतात, लाखो लोकांमध्ये फक्त तुलाच निवडलं. हो, तुलाच. कारण पुढचे 7 दिवस तुझ्या आयुष्यात काहीतरी असं घडणार आहे जे तुझं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल. आता फक्त ऐकून चालणार नाही. आता कृती करायची वेळ आली आहे. कारण स्वामी म्हणतात, फक्त ऐकणाऱ्यांचे नाही तर करणाऱ्यांचे नशीब बदलतं. म्हणून हे 5 नियम लक्षात ठेवा. नियम 1, सकाळचा नियम. पुढचे 7 दिवस सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी डोळे बंद करून 21 वेळा म्हणा, जय जय स्वामी समर्थ. हे शब्द फक्त नशीब नाही, हे ऊर्जा आहे. तुझ्या दिवसाची सुरुवात बदलून जाईल. नियम 2, माइंड कंट्रोल. या 7 दिवसांमध्ये काहीही झालं तरी रागवू नकोस, जास्त विचार करू नकोस. कारण स्वामी सांगतात, ज्याचं मन शांत त्याचं नशीब मजबूत. नियम 3, गोष्ट गुपित ठेवा. तुझ्या मनात एक इच्छा आहे की कोणालाही सांगू नकोस. काही इच्छा शांततेत पूर्ण होतात. लोकांच्या नजरेत आल्या की त्यांची शक्ती कमी होते. नियम 4, पैशांबद्दलचे सकारात्मकता. पुढचे 7 दिवस पैशांबद्दल नकारात्मक बोलू नकोस. माझ्याकडे पैसे नाही आहेत, मी गरीब आहे, हे शब्द वापरू नकोस. त्याऐवजी म्हण, माझ्याकडे पैसे येत आहेत. कारण शब्दांमध्ये शक्ती असते. नियम 5, रात्रीचे गुपित मोस्ट पॉवरफुल. आजपासून पुढचे 7 दिवस झोपण्यापूर्वी डोळे बंद कर. तुझी इच्छा डोळ्यांसमोर आण आणि स्वामींचं नाव घे. फक्त 2 मिनिटं, पण हे 2 मिनिटं तुझं आयुष्य बदलतील. सिक्रेट रूल लक्षात ठेवा. हे सगळं करताना मनात अजिबात शंका आणू नका. विश्वास ठेवलास तर चमत्कार होणारच. आता मी तुला एक खरी गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट आहे राहुलची. राहुलच्या आयुष्यात काहीच नीट चालत नव्हतं. नोकरी गेली होती, घरात पैशांची खूप अडचण होती, मित्रांनी साथ सोडली होती आणि त्याचा स्वतःवरचा विश्वास संपला होता. एक रात्री तो एकटाच खूप रडला आणि त्याने देवावरच प्रश्न विचारले, मीच का? माझ्यासोबतच असं का होतं? त्याच रात्री त्याला एक अंतर्गत आवाज आला, पुढचे 7 दिवस फक्त विश्वास ठेव. राहुलने ते पाळायला सुरुवात केलं. पहिले 2 दिवस काहीच बदल दिसला नाही, पण त्याने हार मानली नाही. तिसऱ्या दिवशी त्याला अचानक एक जुन्या ओळखीच्या व्यक्तीचा फोन आला आणि त्याने राहुलला एका कामाची संधी दिली. 5व्या दिवशी त्याला पहिले पैसे मिळाले आणि 7व्या दिवशी राहुलचं आयुष्य पूर्ण बदललं होतं. त्याला स्थिर काम मिळालं, घरात आनंद परत आला आणि त्याचा स्वतःवरचा विश्वास देखील परत आला. राहुल आणि तू यात फरक नाही. तो जसा बदलला तसाच बदल तुझ्यातही होऊ शकतो. एक चूक फक्त करू नकोस. इथेच 90% लोक चूक करतात आणि नशीब बदलत नाही. अर्धवट सोडणं. पहिले 2-3 दिवस काही बदल दिसत नाही म्हणून लोक सोडून देतात. पण स्वामी सांगतात, चमत्कार शेवटच्या दिवशी होतो. जो थांबतो तोच जिंकतो. शंका आणणं. खरंच होईल का? हा विचार आला की सगळी ऊर्जा तुटते. विश्वास तुटला की परिणाम थांबतो. लोकांना सांगणं, मी हे करतोय, माझं आयुष्य बदलणार आहे, असं सगळ्यांना सांगत सुटू नका. लोक हसतील,
नकारात्मक बोलतील आणि तुमचा आत्मविश्वास कमी करतील. नकारात्मक बोलणं. मी अनलकी आहे असं म्हणणं बंद करा. त्याऐवजी म्हणा, माझं आयुष्य बदलतंय. स्वामी म्हणतात, स्वतःवर विश्वास ठेवा. हो, इतकंच. कारण शक्ती तुझ्या आत आहे. स्वामी फक्त तुला दिशा दाखवतात. चालायचं तुलाच आहे. डोळे बंद कर आणि इमॅजिन कर, तू आनंदी आहेस, तुझ्याकडे पैसे आहेत, तुझं कुटुंब हसतंय. तू सगळं लवकरच वास्तव होणार आहे. कदाचित आज तू थोडा तुटलेला आहे, पण लक्षात ठेव, तुटलेलं मनच सगळ्यात मजबूत बनतं. जेव्हा सगळे सोडून जातात तेव्हा स्वामी साथ देतात. अंधार कितीही गडद असला तरी प्रकाश येणारच. तू इथपर्यंत हा संदेश ऐकलास म्हणजे हा योगायोग नाही. स्वामींनी तुला निवडलंय. तुझा वेळ सुरू झालाय. आता मागे वळून बघू नकोस. जर तू तयार आहेस तर आत्ता कमेंटमध्ये लिहा, श्री श्री स्वामी समर्थ. माझे आयुष्य बदलत आहे किंवा स्वामी माझ्या सोबत आहेत. या व्हिडिओलाही लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हा संदेश नक्कीच त्या व्यक्तीला पाठवा जी आज खूप त्रासात आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.